टीम बी मध्ये कोणी बाहुबली नाहीये आणि तिकडे कोणीतरी यायला पाहिजे असा हिरो. तो छोटा राहिलेलाच नाही. म्हणजे जेव्हा त्याला निकीनं पप्पी दिली, मला सगळ्यात जास्त राग कधी आला होता, मी जेव्हा वर्षाताईंना जरी अरे तुरे बोलत असती आणि मी जर त्या ठिकाणी असतो, खूप जास्त म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं बोललो असतो, ते पण आमच्या कोल्हापुरी भाषेत. तू राहू दे, तू तिकडच जा. मला असं वाटतं की जर तू घरात गेला तर सगळ्यात आधी तुझं निकी आणि जान्हवी यांच्यासोबत खूप जोरदार वाजेल. निकी, जान्हवी आणि अरबाज. मला चक्कर यायला लागली आणि दुसऱ्या मिनिटाला ती डान्स करते. हे असंच रोकठोक तो तिकडे बोलणार आहे आणि मग राडा घालणार, सुट्टी देणार नाही, विषय हार्ड. पण आता महत्वाचा प्रश्न, पैसा कितना रहेगा? नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशू सोनाली तुमच्यासोबत आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आहे ती व्यक्ती जी चर्चेत आहे. रील स्टार म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे रेडिओचा रांगडा गडी म्हणजेच आपला आरजे सुमित. सुमित, कसं वाटतंय स्टार्स कट्ट्यावर तू आलाय? म्हणजे मला असं वाटतं की मी म्हणजे एक वेळ अशी होती की मी तिथं बसून लोकांचे इंटरव्ह्यूज करत होतो आणि आता ॲज अ सेलिब्रिटी आणि आरजे सोनालीच्या शो मध्ये स्टार कट्टामध्ये म्हणजे न्यूजचे हेडलाईन्स बनलेला आहे. तू सोशल मीडियावरती लोक तुझ्या नावावरती रील करून व्ह्यूज कमवत आहेत. आणि आता खरंच आपण या गोष्टीबद्दल जर विचार केला तर अगदी मनापासून वाटतंय. आपलं डिस्कशन पण झालेलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू झालेला आहे आणि सुरू झाल्यापासून असं वाटत होतं की तू त्या घरात असायला पाहिजे आणि ती संधी जेव्हा आता येते तेव्हा कसं वाटतंय? मला ह्या 2 आठवड्यात जे काही मी बिग बॉस बघितलेलं आहे तर खरंच म्हणजे असं वाटतं की एक मुमेंट असते बघ, मी पाहिजे होतो इथं, मग हिला दाखवलं असतं किंवा मग त्याला सांगितलं असतं. ते आता सध्या असं आत्म यायला लागले. हो ना. आणि लोकांचं जे काय आता सध्या प्रेम मला मिळते, सोशल मीडिया असू दे किंवा न्यूजमध्ये असू दे, लोक तुला घरात पाठवूनच ठेवणार. नाही ऍक्च्युली मी जेवढे व्हिडिओज बनवलेले आहेत मी ऍक्च्युली रिव्ह्यू बनवले होते. मी असं कुठल्याच व्हिडिओमध्ये बोललेलं नव्हतं की बाबा मी चाललोय. सो आपलं काम तेवढं रिव्ह्यू देण्याचं होतं. पण स्टील लोकांनी ज्या कमेंट केलेल्या आहेत की नाही 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 आम्हाला तुला तिथं बघायला आवडेल, कारण तूच एक वाटतोस की बाबा एक खमका कोणीतरी प्लेअर तिथं असला पाहिजे. स्वतः बघू काय होतंय. पण मला एक सांग की जर आपण तुला पाहिलं घरात गेलेलं तर टीम बी मध्ये जाशील की एक तिसरी टीम क्रिएट करशील? नाही, आता 2 टीम तर झालेल्या आहेत आणि मग कसं होतं की एक 12-15 लोक आहेत घरात, तर मग 2 टीममध्ये ते कधीच होऊ शकत नाही. कारण एक टीम बघ ना तू, ए टीम जी आहे ज्याच्यामध्ये अरबाज, निकी, जान्हवी, वैभव आणि घनश्याम हे 5च लोक आहेत आणि बाकी सगळे लोक एक वेगळ्या टीम मध्ये पडलेले आहेत. सो असंही होऊ शकतं की मी बी टीम जॉईन करेन, कारण मला तिथं राहून समोरच्या माणसाला कॉम्पिटिशन द्यायला आवडेल. असं केलं तर भारी होईल, कारण की आताच आपल्याकडे जेव्हा ऑलराऊंडर उत्कर्ष शिंदे आले होते तेव्हा ते म्हणाले होते की टीम बी मध्ये कोणी बाहुबली नाहीये आणि तिकडे कोणीतरी यायला पाहिजे असा हिरो, ज्याच्याकडे शक्ती पण आहे, ज्याच्याकडे युक्ती पण आहे. तर मला असं वाटतं की ते परफेक्ट होईल. मग म्हणण्याप्रमाणे जर तसं झालं तर मग बी टीम एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. म्हणजे मी काय म्हणतो त्याला की शुअर शॉट मी बी टीम मध्ये जर गेलोच, जाणार तर मी आहेच. आणि मला जर त्यांनी सांगितलं की तुझा गेम तू दाखव म्हणून, मग 100% महाराष्ट्राच्या सगळ्याच पब्लिकला माझा गेम तर दिसेलच. आणि जसं तू म्हटलीस की शक्ती आणि युक्ती दोन्ही, आणि त्यात आपण आरजे बोलायला 100% ऐकणार नाही आपण, त्यात कोल्हापुरी रक्त, त्यामुळे तर विषय संपला. बरं, तू आता कोल्हापुरीचा विषय काढलेला आहे तर ऑलरेडी कोल्हापूर तिथे आहे घरामध्ये. डीपी दादा आहेत, हो की नाही, वैभव आहे. आणि वैभव बद्दल तर तू, मला असं वाटतं की जेव्हा सुरू झालं तेव्हा तुझी पहिली पोस्ट हीच होती की माझा सपोर्ट वैभव, डीपी आणि सूरज यांना आहे, करेक्ट? तर आता मला सांग की डीपी दादा थोडंसं थंड पडले. म्हणजे आणि वैभवनी तर म्हणजे अगदी पार्टीच त्यानं तर ताळच सोडला. म्हणजे काय, मी पहिल्या दिवशीपासून मी वैभवला सपोर्ट करत होतो, कारण मला असं वाटलं होतं की जेव्हा ते स्टेजवर होते दोघं जण एंट्री दिवशी, तर रितेश सर पण म्हटले होते की तुम्ही दोघं जण स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटता किंवा तुमच्या ऑपोजिट होता ऍक्च्युली. आणि असं वाटलं होतं की 2 ग्रुप जरी बनले तरी एका ग्रुपचा लीडर अरबाज आणि एका ग्रुपचा लीडर वैभव होईल असं वाटलं होतं. पण हे दोघं एकाच ग्रुपमध्ये गेल्यामुळे मग ते मजा नाही राहिली असं मला वाटतं. आणि मी त्यानंतर म्हणजे जेव्हा मला ते कळलं की अरे हा ए ग्रुपमध्ये गेलाय वैभव, मी तेव्हापासून त्याला सपोर्ट करायचं सोडून दिलं. पण एक होऊ शकतं की जर बाय एनी चान्स मी जर घरात गेलो तर मी वैभवला 100% माझ्या ग्रुपमध्ये घेऊ शकतो, मी त्याला खेचू शकतो, तेवढी आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. मला एक सांग सुमित की त्या घरामध्ये आपण बघतोय की अजून एक सदस्य आहे जो महाराष्ट्राचं मन जिंकतोय आणि त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. जेव्हा तो घरात गेला तेव्हा काही लोकांनी हे केले की याला कशाला घेतलं, काय केलं याला घेऊन. सूरज हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता, रील वरती, टिकटॉक वरतून त्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याला जेव्हा तू आधी पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दलचं इम्प्रेशन आणि आता घरामध्ये गेल्यानंतर त्याच्याबद्दलचं काय तुझं इम्प्रेशन आहे?
त्याला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा ऑब्व्हियसली मी पण हसलो होतो, किंवा मला पण त्याची भाषा किंवा त्या सगळ्या गोष्टी, त्याचे ते वेगवेगळे डायलॉग्स जे त्यानं स्वतः बनवलेले आहेत ते ऐकायला मजा पण. मी त्याला खूप आधीपासून फॉलो करतो, म्हणजे फॉलो यासाठी करत होतो कारण मला हसायला मिळते म्हणून. पण आत्ता जसं त्यानं एंटर केलं त्याच्यामध्ये तो खूप वेगळा आहे. म्हणजे सिरियसली तो म्हणजे मी म्हणतो ना की आपण काहीच नाही आहे, म्हणजे जे काय आपण सहन करतोय किंवा आपल्या लाईफमध्ये काही झालं असेल तर त्याच्या एवढं कधीच नाही कोणाच्या लाईफमध्ये झालं असेल असं मला वाटतं. म्हणजे तो एकतर त्याला नीट बोलता येत नाही किंवा त्याला ते तेवढं डेअरिंग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची लाईफस्टाईल, आई बाबा नाही आहेत, 5 बहिणी आहेत आणि हा एकटा आहे. बरं, त्यानं सांगितले की मी घरात एकटा राहतो, छोटंसं घर आहे माझं, लोकांनी मला फसवलं. तो जेव्हा फेमस होता तेव्हा लोकांनी त्याला इव्हेंटला वगैरे जाऊन पैसे त्यांनी आपल्याकडे, जेव्हा तो एका चित्रपटामध्ये त्याला घेतलं होतं आणि त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा तो म्हणाला की लोकांनी माझा वापर केला, मला सांगायचे की तुला 10,000च मिळालेत, पण नंतर मला कळलं की ते 80-90,000 मिळायचे आणि ते बाकीची माणसं त्यांच्याजवळ पैसे ठेवायचे. दुसरी गोष्ट की त्यानं जे काही आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी मी ऑब्झर्व केल्या. एक, त्यानं घेतलेली त्याची स्वतःची गाडी म्हणजे 2 व्हीलर ज्याच्यावरती त्याचं प्रचंड प्रेम आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचे कपडे. म्हणजे तो एवढा साधा राहतोय किंवा त्याला मे बी स्टाईल बद्दल त्याला काही माहितीच नाही, पण आत्ता जेव्हा भाऊचा धक्का येतो छान चकाचक होतो, एकदम चकाचक असतो, भारी वाटतं यार. की कानात बाली असते, केस त्यांना असे हे केलेले असतात किंवा ते त्याचे नवीन नवीन कपडे बघायला मिळतात. सो तो एक फरक, म्हणजे चलो यार ठीक आहे ना की लाईफमध्ये कुणाला जरी असा चान्स मिळाला सेलिब्रिटी लाईफ जगण्याचा तर तो का सोडेल. खरंच. आणि मला एकच वाटतं की तू तिथे गेल्यानंतर ना त्याला त्याची घट्ट मिठी मार आणि त्याला सांग की तू तुझा खेळ छान खेळतोय पण अजून व्यक्त हो, बोल. कारण कुठेतरी तो दबल्यासारखा जो असतो तो आता त्याचा ते दबलेपण जरा कमी झालंय, येत आहे आणि त्याची पर्सनॅलिटी येऊ देत. जेन्युइन असणारे लोक जे असतात ना ते खूप कमी असतात आणि त्यापैकी तो एक आहे. म्हणजे त्याच्याकडे ती फेक स्टोरी नाहीये किंवा त्याच्याकडे ते उगाच रडून सिंपथी गेन करण्याचा प्रकार नाहीये. हा, म्हणजे तो एवढा साधा आहे विचारा की तो महादेवाला पप्पा म्हणतो, मरियाईला आई म्हणतो. याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही असं मला वाटतंय. म्हणजे जेवढं मला समजलंय, म्हणजे जी लोक त्याला ट्रोल करत होते ते लोक आता त्याच्या सपोर्टमध्ये आहेत आणि ते म्हणतात की त्यानंच ट्रॉफी जिंकावी, किंवा आमची इच्छा अशी आहे की त्यानं जरी नॉमिनेशनमध्ये तो आला तरी आम्ही त्याला वोट करून आम्ही त्याला सेव्ह करू. ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जसं उत्कर्ष दादा म्हणाला की त्याला कुठल्या गोष्टीची लाज वाटत नाही, म्हणजे काम कुठलंही असू दे. पण हा एक गोष्ट आहे की तुम्ही जर ऑर्डर सोडत असाल तर तो मग तो अग्रेसिव्ह होतो. हे आपण बघितलंय. म्हणजे जेव्हा निकी सांगत होती की ते माझं हे उचल ते उचल, किंवा शूज बद्दल जान्हवीनी पण त्याला की मला नाही करायचं तू मला इन्स्ट्रक्शन देऊ नाही शकत. सो मला असं वाटतं की माझं आणि त्याचं बॉन्डिंग चांगलं बनेल, कारण तसं बघायला गेलं तर मी थोडासा इमोशनल पण आहे, त्यामुळं त्याचा आणि माझं चांगलं बॉन्डिंग बनेल असं होऊ शकतं नक्कीच. आणि माझा नक्कीच सपोर्ट त्याला राहील, कारण मी जसं म्हटलं की जेन्युइन लोक खूप कमी असतात आणि सिंपथी गेन करणं त्याला माहिती नाही काय असतं ते. पण ह्याच गोष्टी जर मी दुसऱ्या कोणाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जान्हवीला बघितलं आपण, म्हणजे फुकटचं काय म्हणतात त्याला की तर ती कालवा करून रडून छाती पकडून मला चक्कर यायला लागली आणि दुसऱ्या मिनिटाला ती डान्स करते. सो ते कुठंतरी चुकीचं होतं. मला असं वाटतं की जर तू घरात गेला तर सगळ्यात आधी तुझं निकी आणि जान्हवी यांच्यासोबत खूप जोरदार वाजेल. निकी, जान्हवी आणि अरबाज. म्हणजे वैभवला तर मी माझ्या ग्रुपमध्ये घेईनच, पण या तिघांच्या सोबत तर जबरदस्त होणार आहे माझं जे काय होईल ते. इमॅजिन कर की निकीने जर तुला त्या ग्रुपमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर. एवढं हलकं तर आपण नाही आहे. म्हणजे तिनं कितीही प्रयत्न केले, कारण हे बघ काय माहिती का आपल्याला एक कळतं की अरबाजला तिनं पहिल्याच दिवशी गुंडळलं होतं, त्यामुळे तो तिच्या मागणंच फिरायला लागला. पण आपलं तसं नाहीये. आपण जे काय करणार ते आपण ह्या लोकांच्या मध्ये राहून यांना, कारण आता जसं झालं की बी टीम वेगळी पडलेली आहे आणि बी टीम मध्ये खरंच चांगले कंटेस्टंट आहेत. सुमित, मला सांग की आता आपण जेव्हा बिग बॉसच्या घरातले जे गेम बघतो, जे टास्क बघतो, तर त्यामध्ये टास्कमध्ये रिसेंटली जेव्हा निक्कीनी सगळ्यांचे कपडे फेकून दिले होते आणि पॅडी दादा तिला 10 वेळेस सांगत होते की तुझी बॅग जी आहे, तुझं सामान जे आहे ते जागेवर ठेव, पण तिने ठेवलं नाही आणि मग शेवटी ते ढकलत होते. आणि त्यानंतर केलेला तिचा जो हंगाम आहे तो तू पाहिलास. तू घरात असला असता तर काय केलं असतं? मी जेव्हा हे बघत होतो ना तेव्हा मला पर्सनली खूप राग येत होता, कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं वाटत होतं की पॅडी दादा एवढं शांत कसं काय, म्हणजे एवढं का सहन करून घेत असतील. मी जर असतो ते बाहेर काढला असतं. मग कारण तुम्ही फेअर गेम खेळा ना. तुम्ही जे लंगोट बाळाचं जे काही ज्या एपिसोडमध्ये बघितलं आपण, ते लपवायची जागा चुकीची आहे ना. तिथं पुरुष पुढे जाऊ शकतो ना तिथं स्त्री पुढे जाऊ शकते, राईट. सो ते चुकीचं आहे. तुम्ही बाकी काही करा ना,
तुम्ही मी म्हणतोय तुम्ही त्या स्विमिंग टँक मध्ये फेकून द्या, ओले करा, कारण ओले कपडे तर आपण घालू शकत नाही. बरोबर आहे. पुन्हा एवढा साधा गेम होता तो. पण मला असं वाटतं की टीम ए ना नेहमी शक्तीचाच वापर करतात ऍक्च्युली. नाही, आणि तिनं ह्याच्या आधी सुद्धा निकीनं मग तेच दाखवलंय ना, की म्हणजे जेव्हा मला सगळ्यात जास्त राग कधी आला होता, मी जेव्हा वर्षाताईंचा व्हिडिओ केला होता एक, की वर्षाताईंना ती कशीही बोलत होती, अरे तुरेवरती आली होती, त्याच्यानंतर ती जान्हवी पण तेच, की तुझी लायकी नाही आणि बांगड्या घाल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती सुद्धा म्हणजे रितेश सरांनी उत्तर दिलं. पण ही पद्धत नाहीये. आता बघ ना, कालच्याच एपिसोडमध्ये ती पुन्हा हे म्हणाली की तुम्ही आई नाही येत ना म्हणून तुम्हाला माहिती नाही. ते तर खूपच एक्स्ट्रीम होतं. त्यानंतर ती सॉरी म्हटली, पण मला असं वाटतं की स्टील तुम्ही विचार करायला पाहिजे. त्यांच्या डोक्यात राहील त्याचा पॉइंट आहे किंवा त्याच्यासाठी तो किती इमोशनल ट्रिगर देणारा प्रश्न आहे हे आपण नाही ठरवू शकत. निकी जर समज त्यावेळी गेम म्हणून जरी ती तेवढी अग्रेसिव्हली ती वर्षाताईंना जरी अरे तुरे बोलत असती आणि मी जर त्या ठिकाणी असतो, तर मला माहिती नाही की म्हणजे मी त्या गेममध्ये त्याच्यानंतर राहिलो असतो की नाही. जर मी डे 1 पासून असतो तर खूप जास्त म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं बोललो असतो, ते पण आमच्या कोल्हापुरी भाषेत. आणि मला अजून एक गोष्ट तुला विचारावीशी वाटते की आज महाराष्ट्रातील जनतेच्या त्यातल्या त्यात आपण म्हणूयात की मराठी भाषिकांच्या खूप जास्त भावना दुखावल्या जातात. त्यामागे तुला काय वाटतं? लोकांचं मत असं आहे की तुम्ही मराठी शो मध्ये आहात आणि तुम्ही मराठी शो मध्ये असून सुद्धा तुम्ही म्हणता की मी यासाठी येत नव्हतो कारण इथं सगळे मराठी लोक आहेत. अगं तुला बोलवलंय कशासाठी? मग तुम्ही यायलाच नाही पाहिजे. यायचं नाही, तू राहू दे, तू तिकडच जा. सो हा एक मुद्दा होताच. पण दुसरी गोष्ट तिनं त्याच्यानंतर सॉरी म्हटलं, पण तो काही फरक नाही पडत. म्हणजे तू सॉरी म्हटली, हा एकदा सुटलेला बाण कधी परत येत नाही. मग ह्याला काउंटर कुणीतरी करणं गरजेचं होतं असं मला तिथं पर्सनली वाटतंय, की कुणीतरी बोलणं गरजेचं होतं. आणि हे जे मी आत्ता बोलतोय की तुला मराठी लोकांचा प्रॉब्लेम आहे ना, तर तिकडच घाल तुझी जे काय असेल ते. सो हे तिथं तेव्हा बोलणं गरजेचं होतं. पण हे भाऊचा धक्कावरती रितेश सर बोलले, त्याचा पण काही इम्पॅक्ट झाला नाही असं मला वाटतं. हो, म्हणजे ती तेवढ्यापुरतं तेवढं ते ऐकते. पुन्हा म्हणजे आपण म्हणूयात ना की जेव्हा भाऊंचा धक्का चालू असतो त्या मधल्या ब्रेकमध्ये सुद्धा तिचा आकांड तांडव सुरूच असतो. राईट. म्हणजे ती तेवढ्या क्षणापुरतं फक्त ती ओके तिला शांत करणारा पाहिजे कोणतरी. जायलाच हवं मग 100%. बरं, छोटा पुढारी तुला असं वाटतं छोटा आहे? तो छोटा राहिलेलाच नाही. म्हणजे जेव्हा त्याला निकीनं पप्पी दिली तो लईच मोठा झालाय. म्हणजे त्याचं काय आता त्याचं कशातच मावणं झालंय असं झालंय त्याला. पण नाही मला आता बोललो तर ते मला आपले जे रेडिओ सिटीचे आर्टिस्ट आहेत जे अहिल्यादेवी नगरचे आहेत ते म्हणतात की का हा आमच्या इकडनं गेला असं मला वाटतं. ऍक्च्युली हे लाईव्ह मध्ये बघितलं मी, की कोणाला सांगू नका की हा आमच्या इकडचा आहे म्हणून. वेल, आपण आम्हाला नक्कीच अभिमान वाटेल जेव्हा तू तिकडे जाशील तेव्हा हा आमचा आहे असं म्हणायला. तर वाईल्ड कार्ड एंट्री करण्याच्या पूर्वी आम्हाला सांग घरातील प्रत्येक सदस्याबद्दल तू काय विचार करतोय एका वाक्यात. ठीक आहे. निकी तांबोळी. निकी माइंड गेम खेळते. अरबाज पटेल. अरबाजकडे बघून असं वाटतं की तो डे 1 पासून निकीचा चेला झालाय आणि निकी सांगेल तेच. वर्षाताई ग्रेट पर्सनॅलिटी आहेत. म्हणजे त्यांची भाषा एकतर ते प्रॉपर मराठी वापरतात आणि ते ऐकायला गोड वाटतं. अक्षम्य आहे तर माफ केलं जाणार नाही. ओके. पॅडी दादा आत्ता खुलतोय, पण नक्कीच त्याला अजून चांगलं खेळताना बघायला आवडेल. वैभवची पर्सनॅलिटी आणि वैभवचा गेम दोन्हीही मॅच होत नाही. पण जे काही सध्या सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल बोललं जात आहे, सॉरी टू से, पण त्याला लोक बैल म्हणतात. डीपी दादा. कोल्हापूरचा रांगडागडी एक ऑलरेडी आत आहे, आता दुसऱ्याची मे बी एंट्री होऊ शकते, मग जोरदार दंगा होणार आहे. वा वा. अंकिता मला वाटते की ती म्हणजे झाली ती कॅप्टन, पण कशाच्या जोरावर झाली आय डोंट नो. सूरज चव्हाण. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, काय म्हणतात त्याला, एंटरटेनिंग पर्सन आता सध्या तरी. आर्या. क्यूट प्लस ऑन ऑफ. योगिता मला वाटते की ती रडूबाई आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तिला रडायचं असतं. का? नवऱ्याची आठवण येते की गेम समजत नाहीये की लोक भांडणं करतात म्हणून. मला वाटतं तिचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत की ती बाहेर यावं, यासाठी ती सगळ्या गोष्टींमधून थोडं कट ऑफ केलेलं आहे स्वतःला, है ना. निखिल आहे का म्हणजे बिग बॉस मध्ये? तोच प्रश्न पडलेला आहे सगळ्या जनतेला की आहेस का तू? जरा कॅमेरा समोर ये बाबा आणि येऊन काहीतरी कर, येऊ नकोस. ओके नाही. अभिजित सावंत मला वाटते की तो सायलेंट किलर आहे. म्हणजे तो सटल गेम खेळून तो गेम करतो लोकांचा. छोटा पुढारी बद्दल तुला काय वाटतं? नाही, तो छोटा नाहीच आहे. म्हणजे तो म्हणतो लोकांना किंवा लोक त्याला म्हणतात छोटा पुढारी, पण त्याची जी काय आता कर्तृत्व चालू आहेत किंवा जे काय वागतोय तो
त्याला मला नाही वाटत यार की त्यांना असं वागलं पाहिजे. पण मला असं त्याची स्ट्रॅटेजी असू शकते ह्याही ठिकाणी, म्हणजे त्यांनी निकीच्या गेम मध्ये राहिलंय आणि इकडच्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत नेऊन पोहोचवतोय तो खबरी. हो ते तर आहेच, पण त्याला हे समजत नाहीये की निकी तुझा वापर करते, ती सगळ्यांचाच करते. नाही पण ह्याला बघ ना, तू मिठी मारणं काय आणि पप्पी देणं काय, नॅशनल टेलिव्हिजनवर लोक त्याला ॲज अ स्मॉल किड म्हणून जरी बघत असले तरी तू स्वतःला पुढारी म्हणवतोस आणि तू बाहेर गेल्यानंतर लोकांना काय सांगणार आहेस. तर एक माझा ठरलेला डायलॉग आहे जो मी त्याला 100% मारणार आहे, तो तुम्हाला तिथंच कळेल. एरिनाकडं ॲक्च्युली मराठी ती जे बोलते ना, तर तिच्याकडे ते एक सेफ कार्ड आहे आणि ती मराठीचा यूज करून ती गेम खेळते लोकांच्या बरोबर. खरंय. जान्हवी असं कसं विसरू शकतो आपण. जान्हवी ओव्हर ऍक्टिंग की दुकान, 50 रुपये नाही, जेवढं डील झालंय तेवढं सगळं कापून तिला घरी पाठवा अशी आहे ती. फारच हे असंच रोखठोक तो तिकडे बोलणार आहे आणि मग चिरफाड होणार आहे शब्दांनी. ओके. आणि आरजे सुमित राडा घालणार, सुट्टी देणार नाही, विषय हार्ड. ऑल द व्हेरी बेस्ट सुमित. आणि जसं तुझं हॅशटॅग असतो नेहमी ढीक प्रेम, तू तिथे गेल्यानंतर तर तुला मिळणारच आहे, पण त्याच्या आधीच जे मिळतंय ते खरंच खूप कमेंडेबल आहे. आणि तुझी ही जी जर्नी आहे, जेव्हा तू रेडिओमध्ये आला, त्याचबरोबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाला आणि वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा तू लोकांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो, म्युझिक अल्बम्स केलेत, तर डेफिनेटली एक लाईफमधली जी आपली म्हणतो ना की पुढची स्टेप असते तर ती ही असू शकते. बघा तुम्हाला काय वाटते आणि खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. फॉलो करा रेडिओ सिटी मराठी इन्स्टा आणि फेसबुकवरती आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठीचं आपलं यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच. पण आता महत्त्वाचा प्रश्न, पैसा कितना रहेगा? रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.